शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर नांगर फिरवून गरज नसताना नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा निर्णय घेण्यास शासन असमर्थ असल्याने येथील शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने अंकली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सुमारे तासभर झालेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली। महामार्ग रद्दचा निर्णय शासनाने तातडीने घ्यावा, अन्यथा सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या दारात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय। नागपूर गोवा 802 किलोमीटर प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारे या महामार्गामुळे हजारो एकर जमीन महामार्गाने बाधित होणार आहे। यामध्ये सांगली जिल्ह्यातील अनेक जमिनी या द्राक्ष, डाळिंब आणि ऊस पिकांच्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केलाय। विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याबाबत जाहीर वक्तव्य केलं होतं। पण काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ कोल्हापूर येथील शेतकऱ्यांचा महामार्गाला विरोध आहे, त्यामुळे रेखांकन बदलण्यात येईल असं विधान केलं होतं। ही शेतकऱ्यांची दिशाभूल आहे। यामुळे शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने अंकली येथे रास्ता रोको आंदोलन केले। शक्तीपीठ महामार्गाबाबत महाराष्ट्र शासन म्हणून निर्णय जाहीर करावा अशी आमची अपेक्षा आहे, अन्यथा सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या दारात आंदोलन करावं लागेल असा इशारा यावेळी शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनामुळे तासभर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती। पोलिसांनी आंदोलन थांबवल्याने वाहतूक सुरळीत झाली। बजाज कंपनीच्या माध्यमातून राज्याच्या अनेक जिल्ह्यातील फळ पिकांना विमा संरक्षण दिलं जातं, पण नुकसान झाल्यानंतर कंपनीने विम्याची रक्कम वेळेवर न दिल्याने राज्यातील हजारो शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे। पुणे शहरातील येरवडा जेलच्या परिसरातील कार्यालयामध्ये बसून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या पीक विमा कंपनीच्याच अधिकाऱ्यांची रवानगी येरवडा जेलमध्ये करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित आर पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केली आहे। बुधवारी रोहित आर पाटील सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत होते। आमदार रोहित पाटील म्हणाले, राज्यपालांच्या अभिभाषणातून राज्याच्या कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याबाबत खूप प्रयत्न केले जात आहेत असं सांगितलं गेलं, परंतु प्रत्यक्षात तशी परिस्थिती दिसत नाही। राज्याला दिवास्वप्न दाखवले जात आहे की काय अशी परिस्थिती दिसत आहे। नाशिक नंतर सांगली जिल्हा आणि खास करून तासगाव, कवठे महांकाळ हा मतदारसंघ द्राक्ष उत्पादनाची उपराजधानी म्हणून ओळखली जाते। गेल्या 10 वर्षांमध्ये कापूस, सोयाबीन पिकांच्या हमी भावासाठी आंदोलने होत असताना आम्ही द्राक्षासाठी आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी सरकारकडून सकारात्मक असा प्रतिसाद मिळाला नाही। सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांनी मोडले, डोक्यावरचं कर्ज वाढत चालले। अशा परिस्थितीत नुकसान भरपाई मिळावी म्हणून राज्य सरकारकडे मागणी केली आहे। खानापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सुहास बाबर यांनी आज नागपूर हिवाळी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर विचार व्यक्त करताना अवघ्या 6.5 मिनिटात सभागृहात प्रभावी भाषण केलं। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारच्या कामाचं कौतुक करताना ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर या त्रिमूर्तीचं उदाहरण दिलं। त्याचबरोबर मतदारसंघातील झालेली कामे, वैशिष्ट्ये सांगताना ग. दी. माडगूळकर यांच्या कवितेचा दाखला देत पहिल्याच अधिवेशनात आमदार सुहास बाबर यांनी आपली चुणूक दाखवली। सभागृहात बोलताना आमदार सुहास बाबर यांनी एका नवख्या आमदाराला बोलण्याची संधी आपण दिली, याबद्दल अध्यक्षांचे आभार मानले। ते म्हणाले, राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे सरकारचा पुढील काळातील प्लॅन असतो। आमच्या सरकारची आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे कोणत्या नजरेतून कोण कसं पाहतं याला माझ्या दृष्टीचं फारच महत्त्व नाही, पण आमदार म्हणून या सुहास बाबरचा विधानसभेतील कामकाजाचा श्री गणेशा होत असताना या तिन्ही नेत्यांकडे पाहताना माझ्या मनात भावनांचे एक काहूर माजले। विधिमंडळात पहिल्यांदा बोलताना मनातल्या भावना ओठावर आल्याच पाहिजेत असंही बाबर म्हणाले। आमदार सुहास बाबर यांनी त्यांच्या पहिल्याच अधिवेशनातील पहिल्याच भाषणात सरकारचं समर्थन करताना दत्तगुरूंच्या अभंगाचा व ग. दी. माडगूळकर यांच्या कवितेचा दाखला देत प्रभावी मांडणी केली आहे। अत्यंत तोडका वेळ मिळाला असताना देखील बाबर यांनी केलेल्या त्यांच्या या भाषणाचे सत्ताधारी नेत्यांनी कौतुक केले। सांगली शिक्षण संस्थेच्या विश्वविक्रमी लेझिम या खेळाचं प्रदर्शन दिल्ली येथे 26 डिसेंबर रोजी होणाऱ्या भारत मंडपम कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर होणार आहे। यात सांगली शिक्षण संस्थेचे 18 विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत। त्यामुळे सांगलीचं नाव सांस्कृतिक क्षेत्रात आणखीच गाजणार आहे, याची माहिती शिक्षण संस्थेचे कार्यवाह गोसावी, संचालक व क्रीडा भारतीचे अध्यक्ष विजय भिडे, माजी अध्यक्ष नितीन खाडीलकर, अमोल करंदीकर यांनी दिली आहे। दरम्यान 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेड वेळी सांगली शिक्षण संस्थेच्या 80 मुलींच्या संघाला लेझिम खेळाचा प्रात्यक्षिक सादर करण्याचा बहुमान मिळालाय।
वीर बाल दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत भारत मंडपम हा महोत्सव नवी दिल्लीत होणार आहे. 26 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. यासाठी क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र आणि सांगली शिक्षण संस्था यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून लेझिम खेळाचं प्रात्यक्षिक होणार आहे. यासाठी संस्थेतील 16 मुलींचा संघ, एक संघ प्रमुख, व्यवस्थापक, 4 वादक असा 24 जणांचा संघ कालच दिल्लीला रवाना झालाय. यात संघ प्रमुख हरिहर भिडे, वादक माया खटके, शंतनू ताहमनकर, अथर्व कांबळे, बिंदू माधव शिंदगी, व्यवस्थापक सचिन गद्रे, तर विद्यार्थिनी श्रेया जोशी, निर्झरा माळी, ईश्वरी शिकलगालकर, कृतिका माने, वेदा कुलकर्णी, प्रीती चव्हाण, श्रुतिका चव्हाण, संस्कृती शिगे, सिद्धी माळकर, श्रुती भांडवले, केतकी नांदवडशेकर, भार्गवी सगरे, पायल यमगर, साक्षी कुलकर्णी, भाग्यश्री माळी, हर्षदा शिंदे, अन्विता पाटील आदी जण सहभागी झालेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एनपीए कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. मार्च एंड जवळ येत असल्याने थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबवण्यात येते. घर बांधणीसह शेतीचे दीर्घ मुदतीच्या कर्जाचे हप्ते थकल्याने 60 कर्जदारांना 8,35,00,000 रुपयांच्या वसुलीसाठी सिक्युरिटीटायझेशन ऍक्ट अंतर्गत नोटीस बजावली आहे. जिल्हा बँकेकडून शेतीसह बिगर शेती संस्थांना कर्ज पुरवठा केला जातो. शेती कर्जाची वसुली नियमित असली तरी वैयक्तिक आणि बिगर शेती कर्ज मोठ्या प्रमाणात थकीत आहे. बँक कर्ज वसुलीसाठी आता ॲक्शन मोडवर आली आहे. बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च 2025 अखेर बँकेने विक्रमी नफा मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवले. यासाठी थकबाकी वसुलीवर आता विशेष लक्ष देण्यात येणार आहे. शेती कर्जाची नियमित वसुली सुरू आहे, मात्र बिगर शेती कारणांसाठी केलेला कर्ज पुरवठा मोठ्या प्रमाणात आहे. यात वैयक्तिक कर्जदारांसह सहकारी संस्था, उद्योजक, व्यावसायिक यांचा समावेश आहे. बँकेने घर बांधणी आणि अन्य कारणांसाठी वैयक्तिक कर्ज पुरवठाही केला. यातील 60 कर्जदारांचे तब्बल 8,35,00,000 रुपये थकीत आहेत. या थकबाकीदारांकडील कर्ज वसुलीसाठी बँकेने आक्रमक पवित्रा घेतला असून संबंधित कर्जदारांची मालमत्ता सरफेसी कायद्याअंतर्गत ताब्यात घेण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. मुदतीने त्यांना थकबाकी त्यांनी न भरल्यास या मालमत्तांची विक्री करून बँक कर्ज वसुली करणार आहे. जिल्हा बँकेने थकबाकी वसुलीसाठी बिगर शेती कर्जदारांकडील संस्थांची मालमत्ता सरफेसी कायद्याअंतर्गत नेहमीच जप्त करत असते, पण आता बँकेने वैयक्तिक कर्जदारांवरही या कायद्याअंतर्गत कारवाई करत आक्रमक पवित्रा घेतलाय. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारी अर्जावरून गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी 50,000ची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी निलंबनाचे आदेश आज सायंकाळी दिलेत. लाचलुचपतच्या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली होती. तक्रारदार महिलेविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल आहे. सदर तक्रारी अर्जाची चौकशी महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोगनोळीकर उर्फ भाडेकर या करत होत्या. सदर तक्रार अर्जावरून येथील तक्रारदार यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्याकरिता चौकशीमध्ये मदत करण्यासाठी संशयित महिला पोलीस मनीषा कोंगनोळीकर उर्फ भाडेकर यांनी 50,000च्या लाचेची मागणी केली होती. यानंतर सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रारदारांनी अर्ज केला. मंगळवारी लाचलुचपतच्या पथकाने रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास सांगलीवाडी येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी तक्रारदार महिलेकडून महिला हवालदार यांनी 50,000ची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आलं. यानंतर त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी बुधवारी सायंकाळी गैरवर्तनाबाबत ठपका ठेवून शासकीय सेवेतून निलंबित केले. दीपस्तंभ सांस्कृतिक संघाचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन व दुसरे दीपस्तंभ साहित्य संमेलन येत्या 28 आणि 29 रोजी होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आहेत. साहित्यिक सचित तासगावकर उद्घाटक असून स्वागत अध्यक्ष संजय भंडारे आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जगन कराडे यांनी दिली आहे. डॉ. कराडे म्हणाले, दीपस्तंभ सांस्कृतिक संघ ही संस्था गेले 25 वर्षांपासून सेवाभावी हेतूने कार्यरत आहे. 28 रोजी संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन संपन्न होतोय. त्यानिमित्त दीपस्तंभ पुरस्काराने 6 व्यक्तींना गौरवण्यात येणार आहे. यात जीवन गौरव पुरस्कार सचित तासगावकर, शैक्षणिक पुरस्कार डॉ. सूरज पवार, सामाजिक पुरस्कार संजय भंडारे, सांस्कृतिक पुरस्कार डॉ. अरुण मिरजकर, आंबेडकरी आई पुरस्कार इंदुताई वळवंत कांबळे, रामजी बाबा सकपाळ पुरस्कार तानाजी वाघमारे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हे पुरस्कार वितरण आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते होणार आहे.
दुसऱ्या दिवशी 29 रोजी साहित्य संमेलन होणार आहे. सकाळी 8 वाजता अमृत महोत्सवी संविधान रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर उद्घाटन समारंभ 10 वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष दीपक कुमार खोब्रागडे उपस्थित राहणार आहेत. पीक कर्जासह अन्य शासकीय योजना अंतर्गत कर्जाचे प्राप्त प्रस्ताव सर्वच बँकांनी प्राधान्याने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून निकाली काढावेत. पीक कर्जाचे वाटपाचे उद्दिष्ट सर्व बँकांनी विहित वेळेत पूर्ण करा. शासकीय योजनांच्या प्रस्तावाची अडवणूक बँकांनी करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठक जिल्हाधिकारी दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबईचे विश्वजित दास, अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास पेताळ, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, राष्ट्रीय पशुधन विकास योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, पीक कर्ज यांसह विविध महामंडळाकडे लाभार्थींचे कर्ज प्रस्ताव तसेच शैक्षणिक कर्ज प्रस्ताव बँकांनी वेळोवेळी निकाली काढावेत. त्यात कोणतीही दिरंगाई करू नये. प्रस्तावात त्रुटी असतील तर अर्जदारास सहकार्य करून त्रुटींची पूर्तता करून देण्यावर भर द्यावा. पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट सर्व बँकांनी विहित वेळेत पूर्ण करा, अशा सूचना दिल्या. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना नागरी सुविधा देण्याबरोबर आरोग्याच्या सुविधा देण्यात महापालिकेने आघाडी घेतली आहे. महापालिकेच्या महात्मा बसवेश्वर निदान केंद्रातून अनेक शहरी आणि ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे या निदान केंद्रास देश पातळीवरचा स्कॉच अवॉर्ड जाहीर झाला. या निमित्त आयुक्त शुभम गुप्ता यांनी निदान केंद्राचे अधीक्षक काका हलवाई यांचा अभिनंदन करून सत्कार केलाय. स्कॉच अवॉर्ड हा भारतातील एक नामांकित स्वतंत्र पुरस्कार म्हणून ओळखला जात असून देश पातळीवर सर्वेक्षण करून देण्यात येतो. स्कॉच अवॉर्डकरिता विविध विषयांमधील विविध सामाजिक, पर्यावरण आणि प्रशासन कार्यप्रणालीमध्ये उत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन करणाऱ्या संस्थांचा पुरस्कार देण्याकरिताच्या अर्ज मागवले जातात. त्याची योग्य शहानिशा करूनच ते पात्र अपात्र केले जातात. पात्र झालेल्या संस्थांना त्या केलेल्या कार्यक्षेत्रातील कामगिरीचे वेगवेगळ्या पातळीवर परीक्षण केलं जातं. केंद्रांकडून आरोग्य विभागातील सेवा या सदरात नामांकन करण्यात आलं होतं, परंतु भारतामध्ये फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा उपक्रम हा स्वतः महापालिकेने राबवला असून त्यासाठी महापालिकेने स्वखर्चाने नागरिकांना आरोग्य आणि आर्थिक फायदा होण्यासाठी हा उपक्रम राबवलाय.